आवाज येतोय माझा सगळ्यांना आणि स्क्रीन दिसते ना? साक्षी, सिद्धी, हॅलो, आवाज येतोय का? साक्षी, हो. ओके ओके. सो आपल्याला ट्रिग्नोमेट्री 2 मधला लास्ट पॉइंट आज डिस्कस करायचा आहे, सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स. ठीक आहे. सो सिंपल आहे तो सुद्धा पॉइंट, म्हणजे आपलं हे चॅप्टर आज नाही, उद्या संपेल. ठीक आहे. सो लेट वी स्टार्ट. सो लास्ट पॉइंट आहे आपला, सोल्युशन ऑफ ट्रायंगल. एक मिनिटात, तो काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स. ठीक आहे. आता सपोज कन्सिडर करा, इथं मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो. ओके, इथे सपोज एक ट्रायंगल आहे एबीसी, ए बी आणि सी. ओके, सपोज आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला एबीसी. तर आता या ट्रायंगलचे जे व्हर्टायसेस आहे बघा, कॅपिटल लेटर्स मध्ये दाखवले मी, ए बी सी. सो इथून पुढे लक्षात ठेवा, ते अँगल सुद्धा आपण काय करणार आहे, कॅपिटल लेटरनेच दाखवणार आहे. ओके, म्हणजे जर मला अँगल्स दाखवायचे जर असतील तर अँगल मी कसे दाखवणार, कॅपिटल ए हा माझा एक अँगल आहे, कॅपिटल बी हा एक माझा अँगल आहे, आणि कॅपिटल सी. ओके, हे 3 अँगल्स आहेत. अँगलचं नोटेशन पण काय असणार, कॅपिटल लेटर्स. आता अँगल ए ची जी अपोजिट साइड आहे बघा, ही बी सी. ओके, वी कॅन डिनोट इट बाय ए, याला ए ने डिनोट करायचं आहे. नंतर अँगल किंवा हा व्हर्टायसिस बी, अँगल बी च्या अपोजिटची साइड आहे ए सी, याला डिनोट कशाने करायचं, बी ने. आणि सी च्या अपोजिटची साइड आहे बघा, त्याला डिनोट करायचं सी ने. सो कॅपिटल ए बी सी हे आपले अँगल्स असतील. ठीक आहे. आणि साइड्स जे असतील बघा, त्या काय असणार आहेत, स्मॉल ए, स्मॉल बी आणि स्मॉल सी. आलं लक्षामध्ये. सो साइड्स आपण दाखवणार आहे स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी ने, आणि त्या अँगलच्या काय असतील, अपोजिट असतील. परत आपल्याला एक आणखीन काय गोष्ट माहिती आहे, इन अ ट्रायंगल त्यांच्या तिन्ही अँगलची ऍडिशन, म्हणजे ए प्लस बी प्लस सी, या तिन्ही अँगलची ऍडिशन किती असते, पाय. पाय म्हणजेच किती रे, 180 डिग्री. ओके, हा. सो ह्या काही आपल्याला इन्फॉर्मेशन याच्यामध्ये लागतीये. चालेल. आता आपल्याला काही फॉर्म्युले इथं डिराईव्ह करायचे साइन आणि कॉस साठी, आणि ते फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, सो समजलं ना. आता कॅपिटल एबीसी आपण कशासाठी यूज करणार आहे, कॅपिटल एबीसी आपण यूज करणार आहे अँगल शो करण्यासाठी, आणि स्मॉल ए बी सी आपण शो कशासाठी करणार आहे, तर साइड रिप्रेझेंट करण्यासाठी. ओके, सोल्युशन ऑफ ट्रायंगल हा आणखीन एक पॉईंट आपल्याला डायरेक्टली 12वीला पण आहे. मग त्याच्यामध्ये आपण साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, ठीक आहे, त्यानंतर हिरोज फॉर्म्युला, हाफ अँगल फॉर्म्युले एक्सेट्रा आपण तिथं स्टडी करणार. इथं फक्त आपल्याला काही प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स आहेत, सिंपल ते आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे. ओके, आता फर्स्ट इथं मी साइनचे फॉर्म्युले प्रूव्ह करायचे. सिंपल आहे हा खूप. ए प्लस बी प्लस सी या तिघांची ऍडिशन किती असते, पाय असते. बरोबर. आता मी काय केलं, ह्या बाजूला ए प्लस बी ठेवला आणि सी ला मी राईट हँड साईडला घेऊन गेलो. सो तिकडे तो सी काय होईल, मायनस होईल.
ओके, मला साइन साठी फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो दोन्ही बाजूला मी साइन ने मल्टिप्लाय केलं. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन पाय मायनस सी. ठीक आहे, म्हणजेच साइन ए प्लस बी, साइन ए प्लस बी याचा फॉर्म्युला काय तयार होईल बघा. साइन पाय मायनस सी म्हणजे आदर अँगलचा फॉर्म्युला. साइन पाय म्हणजे एक्स ऍक्सिस यूज केला. साइनचा आन्सर काय असणार आहे, साइन बरोबर सी. आता आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये, इथं आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, सो त्याचा आन्सर म्हणजे साइन सी पण काय आला, पॉझिटिव्ह झाला. ओके, दिस इज अ साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन सी. सो ट्रायंगल साठी फॉर्म्युला समजला काय असतो, साइन ए प्लस बी चा. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला असणार आहे साइन सी. ठीक आहे, मग सिमिलरली आपण काय करू शकतो, आता डायरेक्टली सांगा मला. मग साइन बी प्लस सी चा फॉर्म्युला काय तयार होईल रे. ए साइन ए. व्हेरी गुड, साइन ए. आणि सिमिलरली साइन ए प्लस सी चा फॉर्म्युला काय तयार होईल, साइन बी. साइन बी. गुड. ओके, सो हे झाले साइनचे फॉर्म्युले. लक्षात फक्त कोणता ठेवायचा, ज्याला मी बॉक्स केलाय तो, कारण आपण तो यूज करणार. हे सिमिलरली त्याच्यानुसार तयार होतात, पण आपल्याला यूज कोणता करायचा आहे, साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन सी. ठीक आहे, ओके. आता सिमिलरली मी तयार करतो बघा कॉस साठी फॉर्म्युले. सो सेम काय माहिती आहे आपल्याला, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, बरोबर. परत ए प्लस बी लेफ्ट साईडला ठेवा, ए प्लस बी हे काय होईल, पाय मायनस सी झालं. ठीक आहे, सो इट्स अ पाय मायनस सी. दिसतं ना व्यवस्थित. ओके, सो इथं काय येईल बघा. आता मी कॉसनी मल्टिप्लाय करतो दोन्ही बाजूला. सो कॉस ए प्लस बी इज इक्वल टू कॉस, हे झालं पाय मायनस सी, बरोबर. ओके, आता आला अँगलचा फॉर्म्युला परत सांगा मला. आपला इथं फॉर्म्युला तयार होतो आता, कॉस ए प्लस बी इज इक्वल टू कॉस पाय मायनस सी. कोणता ऍक्सिस यूज झाला, एक्स ऍक्सिस. सो कॉसचा आन्सर कॉस राहणार आहे, कॉस सी. आता आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे, इथं कॉस आला, सो कॉसचा आन्सर काय होईल, निगेटिव्ह. म्हणजे सेकंड फॉर्म्युला मला काय भेटला, कॉस ए प्लस बी काय असणार आहे, मायनस कॉस सी असणार आहे. मग सिमिलरली मला सांगा, सॉरी, सिमिलरली कॉस ए प्लस सी इज इक्वल टू काय होईल रे, माइनस कॉस बी. मायनस कॉस बी, करेक्ट. अँड कॉस बी प्लस सी इज इक्वल टू काय होईल, माइनस कॉस ए. मायनस कॉस ए. लक्षात कोणता ठेवायचा तुम्हाला, हा, कॉस ए प्लस बी इज इक्वल टू मायनस कॉस सी. समजलंय. ओके, नंबर 3 नाव. नंबर 3 परत सेम, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. परत लेफ्ट साईडला मी ठेवला ए प्लस बी, राईट साईडला मी नेला सी, म्हणजे पाय मायनस सी. आता मी काय करतो, थ्रू आउट 2 ने डिवाइड करतो, म्हणजे काय होईल, ए प्लस बी याला 2 ने डिवाइड केलं, आणि पाय मायनस सी याला पण काय केलं मी, 2 ने डिवाइड केलं. ठीक आहे, आता साइन इथं मी दिला ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू, इथं दिला मी साइन पाय मायनस सी अपॉन 2. ओके, आता आलाइड अँगल फॉर्म्युला यूज करण्यासाठी मी काय करतो, इथं मी साइन ए प्लस बी अपॉन 2 ॲज इट इज ठेवला, इज इक्वल टू, इथं साइन हा 2 जो डिनॉमिनेटर ना, मी ह्या दोघांसाठी सेपरेट करतो, पाय आणि सी साठी. सो तो होईल पाय बाय 2 मायनस सी बाय 2. ओके, साइन ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू साइन पाय बाय 2 मायनस सी बाय 2. करेक्ट. आता मला सांगा, आयलँड अँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो साइन ए प्लस बी अपॉन 2 याचा फॉर्म्युला काय तयार होईल, पाय बाय 2 म्हणजे कोणता ऍक्सिस, वाय ऍक्सिस. साइनचं काय होणार आहे, कॉस सी अपॉन 2. पाय बाय 2 मायनस थिटा आहे,
म्हणजे आपण पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे, पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह. सो आपल्याला काय तिसरा फॉर्म्युला काय आला आता, साइन ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू कॉस सी बाय 2. देअरफॉर सिमिलरली मला सांगा साइन बी प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू काय येईल? cos A by 2. करेक्ट, कॉस ए बाय 2. आणि नेक्स्ट साइन ए प्लस सी अपॉन 2, Cos B by 2. कॉस बी अपॉन 2. ओके, लक्षात ठेवायचा तुम्हाला हा फॉर्म्युला. नेक्स्ट नंबर 4, सेम ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. इथं लिहिलं मी ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. परत 2 ने डिवाइड करा थ्रू आउट. सो ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू पाय मायनस सी अपॉन 2. कॉसने मल्टिप्लाय करतो दोन्ही बाजूला, वरती साइन साठी फाइंड आउट करतो, कॉस साठी फाइंड आउट करतो. सो कॉस ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू, दिस इज कॉस पाय बाय 2 मायनस सी बाय 2. ठीक आहे, इथं मी काय केलं डायरेक्टली हा 2 सेपरेट करून घेतला, म्हणजे पाय बाय 2 मायनस सी बाय 2. सो देअरफॉर कॉस ए प्लस बी डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू, सांगा रे, कॉस 90 मायनस थिटा, काय येईल? कॉस 90 मायनस थिटा, थिटा म्हणजे सी बाय 2, इथं Sin theta. साइन थिटा, थिटा कोण येतं? सी बाय 2. सो कॉस ए प्लस बी अपॉन 2 याचा फॉर्म्युला काय झाला? साइन सी बाय 2. मग मला सिमिलरली सांगा बाकीचे दोन फॉर्म्युले काय येतील. पहिला कॉस ए प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू काय होईल? Sin साइन B by बी 2. बाय 2. आणि तिसरा कॉस बी प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू काय होईल? साइन ए अपॉन 2. आपल्या लक्षात Sin A by 2. करेक्ट, आपल्या लक्षात कोणता ठेवायचा आहे? साइन सी बाय 2 चा. ठीक आहे, सो इथं काय झालं बघा, इथं आपण टोटल 4 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आपल्याला, ज्याचा मॅक्सिमम यूज होणार आहे या सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन सी, कॉस ए प्लस बी इज इक्वल टू मायनस कॉस सी, साइन ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू कॉस सी बाय 2, आणि कॉस ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू साइन सी बाय 2. ओके, सो इथं पुन्हा मी लिस्ट देतो बघा त्या 4 फॉर्म्युल्यांची. वी कॅन राईट हिअर लिस्ट ऑफ फॉर्म्युले. सो सिंपल 4 फॉर्म्युले आहेत. ओके, सो फर्स्ट फॉर्म्युला इथं आपला साइन ए प्लस बी. ओके, ट्रायंगल साठी बरं करे, म्हणजे तुम्ही म्हणता साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ओके, तो फॉर्म्युला कंपाऊंड अँगल साठी. आपण ट्रायंगल हेडिंग काय आपलं टॉपिकचं सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स. ओके, ए आणि बी त्या ट्रायंगलचे अँगल आहे दोन. सो साइन ए प्लस बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? साइन सी. हा झाला पहिला फॉर्म्युला. सेकंड कॉस ए प्लस बी, याचा काय फॉर्म्युला आहे? मायनस कॉस सी. तिसरा फॉर्म्युला साइन ए प्लस बी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय होईल? हा कॉस सी बाय 2. ठीक आहे, अँड लास्ट नंबर 4 cos a plus b upon 2 is equal to sin c upon 2. सो हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, साइन ए प्लस बी चं साइन सी, मायनस कॉस ए प्लस बी चं मायनस कॉस सी, साइन ए प्लस बी चं कॉस सी बाय 2, आणि इथं कॉस ए प्लस बी बाय 2 चं साइन सी बाय 2. ओके, एवढे फॉर्म्युले 4 आहेत लक्षात ठेवायचे, सिंपल. सो आता आपण स्टार्ट करू आपली लास्ट एक्सरसाइज नंबर 5. सो आपलं ट्रिग्नोमेट्री ओके विल बी आपलं संपतंय आता. ओके, लिहिले का सगळ्यांनी ते 4 फॉर्म्युले? सोपे आहेत.
So exercise 3.5 ठीक आहे. सगळे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स आहेत. सो क्वेश्चन मध्ये एक स्टेटमेंट त्यांचं कॉमन असणार आहे. काय असणार आहे कॉमन स्टेटमेंट? सो ते इथे मी लिहितो. कॉमन स्टेटमेंट प्रत्येक क्वेश्चन साठी असणार आहे. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी a plus b plus c is equal to pi, then show that ठीक आहे. सो हे स्टेटमेंट आपलं कॉमन असणार आहे प्रत्येक एक्झाम्पल साठी. करेक्ट. सो वी विल स्टार्ट वन बाय वन. सो पहिला क्वेश्चन आहे याच्यामधला cos 2a plus cos 2b plus cos 2c इज इक्वल टू, तुम्हाला प्रूव्ह करायचं, इज इक्वल टू इथे लिहितो खाली -1 -4 इंटू cos a इंटू cos b इंटू cos c. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सोपे क्वेश्चन्स आहे. हा, याच्यामध्ये आपले आता कोणते कोणते फॉर्म्युले आपल्याला होणार माहिती का? फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, मल्टिपल अँगल फॉर्म्युले. म्हणजे आता शेवटचा टॉपिक आहे ना हा. याच्यामध्ये आपण जेवढे फॉर्म्युले स्टडी केले ना, फक्त कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले सोडून, कंपाऊंड अँगलचे सुद्धा यूज होणार आहे टॅनच्या वगैरे मध्ये क्वेश्चन मध्ये. म्हणजे सगळेच फॉर्म्युले इथे अप्लाय होत आहेत. ओके. सो आता व्यवस्थित, आता तुम्हाला ते फॉर्म्युले सगळे पहिल्यापासून पाठ पाहिजे त्या गोष्टींसाठी. सो वी टेक द लेफ्ट हँड साइड फर्स्ट. LHS इज इक्वल टू, बघा काय दिलंय आपल्याला लेफ्ट हँड साइडला, cos 2a प्लस cos 2b प्लस cos 2c. मी काय करतो बघा, हे जे पहिले दोघं दिसतात ना, cos 2a आणि cos 2b, हा, यांच्यासाठी मी cos c प्लस cos d चा फॉर्म्युला अप्लाय करतो. सो तुम्हाला माहिती आहे तो cos c प्लस cos d चा फॉर्म्युला 2 टाइम्स cos c प्लस d अपॉन 2. c च्या जागेवर कोण येतं 2a प्लस 2b डिवाइडेड बाय 2 इंटू cos c मायनस d अपॉन 2, म्हणजेच 2a मायनस 2b डिवाइडेड बाय 2. ओके. आणि हा पुढचा प्लस cos 2c ॲज इट इज. सो इज इक्वल टू इथं 2 इंटू cos. आता बघा रे ब्रॅकेट मध्ये काय राहील, हा, इथं 2 इथं 2 आहे, 2 2 कॉमन काढला आणि खाली 2 कॅन्सल झाला, म्हणजे फक्त कोण राहिला ब्रॅकेट मध्ये cos a प्लस b. सिमिलरली पुढच्या ब्रॅकेट मध्ये काय राहील, 2 2 कॉमन काढला, 2 2 कॅन्सल झाला, काय राहिला a मायनस b. आता cos c, इथं cos 2 थीटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे मला. आता cos 2 थीटाचा फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल? ओके. सो cos 2 थीटाचा फॉर्म्युला वापरण्यासाठी लक्षात घ्या, आपल्याला जे प्रूव्ह करायचं ना त्यामध्ये सगळे कॉसच्या टर्म आहेत. सो cos 2 थीटाचा फॉर्म्युला वापरा कॉसच्याच फॉर्म मध्ये. सो कॉसच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला काय येतो, cos 2 थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. म्हणजे इथं थीटाच्या ऐवजी कोण आहे, c आहे. म्हणजे काय होईल 2 cos स्क्वेअर c मायनस 1. हे बघा, इथं तुम्हाला -1 लागतोय ना प्रूव्ह करण्यासाठी. सो इथं -1 आला, घ्या त्याला लगेच पुढं. सो -1 मी डायरेक्टली पुढे घेतला. ठीक आहे. ओके. आता प्लस पुढं काय राहील बघा, हा 2. ठीक आहे ना. हा cos a प्लस b, याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा, हा जो cos a प्लस b तुम्हाला दिसतोय ना, दिस इज, याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा बघा, जो इथं लिहिलाय आपण cos a प्लस b. काय बघा, cos a प्लस b सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला मायनस cos c. ओके, वापरू. मायनस cos c. ओके, इंटू इथं cos a मायनस b ॲज इट इज, आणि पुढं 2 टाइम्स cos स्क्वेअर c ॲज इट इज. ठीक आहे. आता कॉमन काय निघेल बघा रे, इथं cos c आहे, इथं cos स्क्वेअर c आहे. सो cos c कॉमन काढू. यस. सो इथं -1. ओके. प्लस 2 ला पण कॉमन काढा, इथं 2 आहे, इथं 2 आहे ना. सो मी प्लस
टू कॉस सी याला कॉमन काढलं, प्लस टू कॉस सी कॉमन काढल्यामुळे काय राहिलं, हा मायनस साइन राहिला इथं, आणि इथं कोणता ब्रॅकेट आहे, कॉस ए मायनस बी, ठीक आहे, प्लस इथं काय राहिलं बघा, हा कॉस सी. ओके, आलो आपण आन्सरच्या क्लोज होता, -1 प्लस 2 कॉस सी इन ब्रॅकेट, या कॉस सी ला तुम्ही वाटलं तर अगोदर लिहा, बरोबर, कॉस सी ला मी आधी लिहिलं आणि मग हा कॉस ए मायनस बी. परत सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला, सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला हा दिसतोय का रे बी व्यवस्थित तुम्हाला, काहीतरी रॉंग होतंय आज इथं, ए मायनस बी. ओके, सो -1 प्लस 2 कॉस सी. हा, इथं जर तुम्हाला कॉस सी दिसतोय ना, परत कॉस सी साठी सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, कॉस सी हे बघा इथं आहे, कॉस सी काय आहे, मायनस कॉस ए प्लस बी आहे बघा, मायनस कॉस सी, बरोबर ना, मायनस येतोय, सो वापरा, मायनस कॉस ए प्लस बी मायनस कॉस पुढचा ए मायनस बी ॲज इट इज. ओके, इथं मायनस इथं मायनस, ह्या बाहेर त्याला म्हणजे काय होईल, -1 मायनस बाहेर हा प्लसचा काय झाला, मायनस झाला, 2 कॉस सी. आता काय राहिला इथं, कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरायचा इथं ब्रॅकेटला, आता कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. कोण सांगतो रे मला, कोणता डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरावा लागेल इथं, कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. डायरेक्ट फॉर्म्युला हा डी फॅक्टरायझेशनचा. मुलांनो बोला, हा फॉर्म्युला आहे 2 कॉस ए कॉस बी चा. ओके, डी फॅक्टरायझेशनचा 3 नंबरचा फॉर्म्युला, टोटल 4 आहे ते, 2 कॉस ए कॉस बी इज इक्वल टू कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. ओके, पाठ करावं लागतील फॉर्म्युले, खूप भयानक परिस्थिती तुमची. सो इज इक्वल टू हा -1 मायनस हे सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये बघा, 2 × 2 झाला 4, कॉस ए ला मी आधी लिहितो, त्यानंतर कॉस बी आणि सगळ्यात शेवटी कॉस सी इज इक्वल टू RHS. आला का बघा, -1 -4 कॉस ए कॉस बी कॉस सी, -1 -4 कॉस ए कॉस बी कॉस सी. ठीक आहे, अभ्यास करावा लागेल रे तुम्हाला, ट्रिग्नोमेट्री वाटतं तेवढं सोपं नाही ना रे, तुमचे फॉर्म्युले कधी पाठ व्हायचे. ओके, सेकंड नंबर, साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी इज इक्वल टू 4 cos a by 2 into cos b by 2 into cos c by 2. हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. ओके, 4 cos a by 2 cos b by 2 cos c by 2, आणि लेफ्ट हँड साइड काय आता, साइन ए साइन बी, साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी. ठीक है, सो वी टेक द लेफ्ट हैंड साइड, LHS साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी. आता मी तुम्हाला वरचा प्रॉब्लेम परत सांगतो, आपण काय स्टेप्स फॉलो केला, त्याच स्टेप फॉलो होणार बघा. काय केलं बघा, याच्यामध्ये पहिल्या दोघांसाठी एक cos 2a cos 2b दिसतो ना इथं, व्यवस्थित बघा. आता मी तुम्हाला मार्किंग पण करून देतो काय वापरतोय आपण इथं. हा जो cos 2a cos 2b होता ना, पहिल्या दोघांसाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरला, सो पहिल्या दोघांसाठी आपण वापरला फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला.
ठीक आहे. इथं कोणता फॉर्म्युला वापरला आपण, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. सगळ्या प्रॉब्लेम मध्ये हेच येणार आहे रे. ओके, ह्याच स्टेपने जायचं आपल्याला. तो फॉर्म्युला इथं खाली वापरला, दिसला का तुम्हाला, त्याचं आन्सर आलं हे. दिस इज 2 cos 2a 2b upon 2 into cos 2a minus 2b upon 2. ठीक आहे, हा आलं त्याचा आन्सर. ठीक आहे. त्यानंतर इथं जे मार्क केलं ना, इथं दिसतंय तुम्हाला मार्क केलेलं आता. ओके, तिथं मी आता कलर चेंज करून सांगतो तुम्हाला. इथं जो cos a प्लस बी होता ना, हा, ठीक आहे, याचा आन्सर तुमचं काय आलं, मायनस कॉस सी. बरोबर. आपले सोल्युशन ऑफ ट्रायंगलचे फॉर्म्युले फक्त प्लस साठी बघा, तुम्ही चारही फॉर्म्युले चेक करा, 1 2 3 4 बघा, प्रत्येक ब्रॅकेटमध्ये प्लस आहे प्लस आहे प्लस आहे प्लस आहे. बरोबर. इथं म्हणजे ए प्लस बी साठी, इथं हाफ साठी, हाफ अँगल साठी आहे. सो ते फक्त प्लस साठी आहे, सो प्लस साठीच वापरणार. सो इथं जो फॉर्म्युला मी यूज केला तो कोणता झाला यूज, मग सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा. ओके, सोल्युशन ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला. ही मी काय लिहितोय बघा, ह्याच फॉर्मॅटमध्ये सगळे फॉर्म्युले यूज होणार इथं. हेच करायचं, अगोदर फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला, नंतर सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आला इथं. इथून कॉमन निघला. हा, इथं आणखीन एक फॉर्म्युला तुम्ही कोणता वापरला बघा, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला वापरला, मल्टिपल अँगल फॉर्म्युला यूज झाला. मी त्याला पण कलर कोड करतो. बघा इथं कॉस टू सी होता. बरोबर. त्याचं काय आन्सर आलं, 2 cos स्क्वेअर सी मायनस 1 हे आन्सर आलं. म्हणजेच इथं मी कोणता फॉर्म्युला वापरला, इथं मी वापरला मल्टिपल अँगल फॉर्म्युला, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला वापरला. ठीक आहे. ओके, आता इथं मी कॉस सी कॉमन काढला, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये हे आलं. कॉस सी आधी दिला फक्त मी, कारण तो प्लस होता म्हणून, आणि कॉस ए मायनस बी इकडे दिला. परत काय केलं बघा, अगेन मला इथं कॉस ए प्लस बी लागत असल्यामुळं मी परत इथं कॉस सी ला, हा जो कॉस सी दिसतोय तुम्हाला, या कॉस सीचा परत सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरला. ओके, कारण आपल्याला माहिती आहे कॉस ए प्लस बी काय असतो, मायनस कॉस सी असतो. मग कॉस सी इज इक्वल टू काय होईल, मायनस कॉस ए प्लस बी होईल. ठीक आहे. म्हणजे इथं मी परत कोणता फॉर्म्युला वापरला, सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. ओके, इथं खाली लिहितो, सोल्युशन ऑफ ट्रायंगल फॉर्म्युले, हा मी इथं वापरला परत. ओके, आता इथं आलो, हा जो ब्रॅकेट दिसतोय ना तुम्हाला, इथं सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण वापरला कोणता, डिफॅक्टरायझेशनचा. आणि तो ऑलरेडी स्टडी केला ना रे आपण, असतो की तो आपण आजच बघतोय, कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. आता तरी बघितला का कोणी फॉर्म्युला, हाच आहे म्हणून तो कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. त्याचा आन्सर काय असतं, 2 टाइम्स कॉस ए कॉस बी. ओके. सो इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे मला, किंवा वापरलाय मी, डिफॅक्टरायझेशन. जिथं वापरायचे तिथं मी नोट करून ठेवलं बघा, कोणते कोणते फॉर्म्युला मी वापरणार आहे. ठीक आहे ना. आता सो ज्या पॅटर्न मध्ये मी फॉर्म्युला वापरले, पहिल्या दोघांसाठी फॅक्टरायझेशन, तिसऱ्या टर्मसाठी मल्टिपल अँगल फॉर्म्युला. ठीक आहे. परत हे आल्यावरती सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला, कॉमन काढल्यावरती परत सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला, आणि सगळ्यात शेवटी डिफॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला. ह्याच पॅटर्नने मी पुढे जाणार आहे. सो प्रॉब्लेम रिपीट तेच होणार आहेत बघा, तोच पॅटर्न रिपीट होत असतो. सो त्यासाठी विकलन नाहीये. ठीक आहे. ओके, आता परत बघा, साइन ए प्लस बी, पहिल्या दोघांसाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे मला, फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला, साइन सी प्लस साइन टी. काय फॉर्म्युला आहे तो, 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू साइन ए मायनस बी अपॉन 2, आणि इथं मी प्लस साइन सी तसाच ठेवतो सध्या तरी. ठीक आहे. आपल्याला बघायचं तिथं कोणता फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला. आता हा 2 साइन ए प्लस बी अपॉन 2, इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा, सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. ओके, साइन ए प्लस बी बाय 2 कोण असतो, कॉस सी बाय 2 असतो. सो झाला 2 कॉस सी बाय 2. ओके, साइन ए मायनस बी अपॉन 2 ॲज इट इज.
आता साइन सी साठी कोणता फॉर्म्युला वापरायचा? साइन 2 थिटाचा काय फॉर्म्युला आहे तो? मल्टिपल अँगल फॉर्म्युला 2 साइन सी बाय 2 इंटू कॉस सी बाय 2. ओके, काय कॉमन निघेल रे? 2 आणि कॉस सी बाय 2 कॉमन निघेल, बरोबर. बघा 2 आणि कॉस सी बाय 2 कॉमन निघला. सो काय राहिला इथं? इथं राहिला साइन ए मायनस बी अपॉन 2, बरोबर, प्लस इथं 2 आणि कॉस सी बाय 2 कॉमन निघला. इथं काय राहिला मग? साइन सी अपॉन 2 राहिला, बरोबर. हे बघा काय होतं आता इथं 2 कॉस सी बाय 2, परत मी हा साइन ए मायनस बी अपॉन 2 ॲज इट इज ठेवला सपोज. साइन ए मायनस बी अपॉन 2. आता साइन सी बाय 2, आपण साइन सी बाय 2 चा फॉर्म्युला वापरायचा आहे मला इथं. कोणता? सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा. साइन सी बाय 2 चा फॉर्म्युला काय बघायचा का तुम्हाला सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये? हे बघा इथं, हा हे साइन सी बाय 2 काय फॉर्म्युला आहे? कॉस ए प्लस बी अपॉन 2 आहे, बरोबर. तो इथं वापरतो मी कॉस ए प्लस बी अपॉन 2, बरोबर. इथं परत मला कोणता फॉर्म्युला वापरायचा? डिफॅक्टरायझेशन. पण आता बघा थोडासा डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला आपला तो कोणता आहे तिथं? इथं मी लिहितो वी हॅव. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे ना यांच्यासाठी, तो फॉर्म्युला कोणता आहे? 2 साइन ए, यस, साइन ए साइन बी. ओके, 2 साइन ए साइन बी यासाठी फॉर्म्युला काय आहे? एक मिनिट हा. साइन ए प्लस बी प्लस साइन ए, 2 साइन ए कॉस बीचा फॉर्म्युला. हा मी रब करतो हे 2 साइन ए कॉस बी. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? 2 साइन ए कॉस बी साठी, हा यासाठी फॉर्म्युला काय आहे? बरोबर सांगतोय का रे मी तुम्हाला? यासाठी चिंतो 2 साइन ए कॉस बीचाच फॉर्म्युला येईल ना तो? येस, कारण तो साइन सी प्लस साइन डी ना रे. साइन सी प्लस साइन डी काय असतो मग? 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 कॉस सी मायनस डी अपॉन 2, म्हणजे एकदा साइन एकदा कॉस आला. सो तो फॉर्म्युला असतो आपला साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी, असा पाहिजे होता तो, है ना. मग इथं एकदा साइन आला, इथं कॉस आला, म्हणजे एकतर साइन साइन पाहिजे प्लस मध्ये किंवा साइन साइन असं पाहिजे. तर समथिंग काहीतरी रॉंग करतोय बघा आपण, मला एकदा बघू द्या. इथं साइन, यस, काय रॉंग झालं समजलं का रे? सर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला चुकलाय. हा, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला हो, जातो साईनच्या जागेवर कॉस झालाय. करेक्ट. कॉसच्या जागेवर साईन झालाय. येस येस, त्याच्यामुळे आपला इथं झालं. सो इथं काय करायचं आहे आपल्याला? कॉस होता, ठीक आहे. हा 2 साइन ए प्लस बी अपॉन 2, इथं कॉस असतो ए मायनस बी अपॉन 2. सिमिलरली इथं मी कॉस करून घेतो, तोच फॉर्म्युला आपला रॉंग झाला. सो त्यामुळे फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला आपला. ओके, सो परत इथं cos, again here cos. ओके ना. आता cos a मायनस बी आणि हा cos झाला, मग दोन्ही परत cos cos आलं. सो आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा तो हा नाही. आता दोन्ही जर cos cos येत असेल तर तो फॉर्म्युला cos a cos b चा असतो, जो वरती वापरलाय मी तोच. सो वी हॅव, आपल्याकडे डिफॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला काय आहे बघा, जर दोन्ही कॉस जर येत असेल तर. सो वी हॅव, वी कॅन राईट 2 cos a cos b. याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी, हा फॉर्म्युला आहे, बरोबर का? आता जर तुम्ही हा ब्रॅकेट जर चेक केला ना रे, ए प्लस बी तुम्ही आधी पण लिहू शकता, काय हरकत नाही, कारण प्लस प्लस आहे दोन्ही पण, इथं ए मायनस बी लिहू शकता. आता हा जर ब्रॅकेट चेक केला ना, इथं हाफ अँगल आहे आणि इथं ए प्लस बी आहे. जर हाफ अँगल जर आला ना, तर फक्त काय करायचं तुम्हाला, इथलचे सगळे अँगल हाफ करून टाकायचे. म्हणजेच काय, 2 cos a by 2
इंटू कॉस बी बाय टू इज इक्वल टू काय होईल मग हा कॉस ए प्लस बी अपॉन टू प्लस कॉस ए मायनस बी अपॉन टू. ओके, हाफ आला म्हणून मी सगळे अँगल हाफ केले आपल्या डी फॅक्टरायझेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये. आता मला सांगा रे, आता आपली एल एच एस मी कशी लिहू, म्हणजे ब्रॅकेटच्या जागेवरती मी काय लिहू रे आता. कॉस ए मायनस बी अपॉन टू प्लस कॉस ए प्लस बी अपॉन टू दिसतोय का तुम्हाला, कॉस ए प्लस बी अपॉन टू प्लस कॉस ए मायनस बी अपॉन टू, त्या जागेवरती काय लिहू. टू कॉस ए बाय टू इंटू कॉस बी बाय टू. टू कॉस ए बाय टू इंटू कॉस बी बाय टू. मला असं वाटतंय की बाकीच्यांना काय समजतच नाही, काय माहिती, अवघड आहे बघा परिस्थिती. टू इंटू टू झाला हा फोर कॉस ए बाय टू कॉस बी बाय टू कॉस सी बाय टू इज इक्वल टू आर एच एस. हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, इज इक्वल टू आर एच एस. बरोबर आहे का. टू कॉस ए बाय टू कॉस बी बाय टू, सॉरी फोर कॉस ए बाय टू कॉस बी बाय टू कॉस सी बाय टू झाला नाही, फोर कॉस ए बाय टू कॉस बी बाय टू कॉस सी बाय टू. येस, वी गेट द आन्सर. मी तुम्हाला एक होमवर्क देतो बघा, त्याच्या अगोदर मी सांगतो परत आपण काय काय यूज केलं. परत बघा, पहिल्या दोघांसाठी साइन ए प्लस साइन बी, ह्या दोघांसाठी त्याचं जे आन्सर आलं आपलं टू साइन ए साइन बी कॉस ए मायनस बी अपॉन टू समथिंग. ठीक आहे ना. इथं मी कोणता फॉर्म्युला वापरला, इथं मी फॉर्म्युला वापरला फॅक्टरायझेशन. तो वापरायचा आहे आपल्याला, जिथं वापरायचा आहे तिथं मी नोट करून दिलंय तुम्हाला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. ठीक आहे, नेक्स्ट. आता इथं टू साइन ए प्लस बी अपॉन टू, त्याच्याच जागेवरती लगेच पुढच्या स्टेपला काय आला, हा कॉस सी बाय टू आला. दिसतोय का हा, आणि हा कॉस ए मायनस बी टू ॲज इट इज ठेवला. सो फक्त याच्यासाठी इथं तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरला, सोल्युशन ऑफ ट्रायंगल, सोल्युशन ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला, जो तुम्हाला इथं त्याचं कॉस सी बाय टू भेटला. ओके, नेक्स्ट. आता इथं जो साइन सी दिसतोय ना तुम्हाला, हा जो साइन सी आहे, ह्या साइन सीच्या जागेवरती कोण आला, टू साइन सी बाय टू कॉस सी बाय टू. इथं कोणता फॉर्म्युला झाला मग माझा, मल्टिपल अँगल फॉर्म्युला, मल्टिपल अँगल फॉर्म्युला. ओके, तो इथं आपण वापरला. ठीक आहे ना. मग तुम्ही तुमचा आन्सर आला खाली मल्टिपल अँगल फॉर्म्युल्याचं. क्लोज झालं रे माझ्याकडून, एक मिनिट. सो ओके, देन परत इथं कॉस सी बाय टू कॉमन काढला तुम्ही, बरोबर आहे. आणि इथं परत साइन सी बाय टूच्या जागेवरती हा जो साइन सी बाय टू दिसतोय, या साइन सी बाय टूच्या जागेवरती परत तुम्ही
सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरला कॉस ए प्लस बी अपॉन 2. ए प्लस बी अपॉन 2. ओके, सो इथं कोणता फॉर्म्युला झाला परत तुमचा? सोल्युशन ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला. आणि फायनली जो ब्रॅकेट तुम्हाला दिसतोय या ब्रॅकेटच्या जागेवरती हा जो ब्रॅकेट आहे इथं तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला कोणता वापरलाय? फॅक्टरायझेशन. तो इथं मार्क केलाय आपण, कसा आलाय ते. बरोबर आहे का? सो मॉडिफाय करून वापरला आपण, ऍज इट इज तो येत नव्हता. डीफॅक्टरायझेशन फॉर्म्युला थोडासा मॉडिफाय करून आपण वापरलाय तो. डीफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. ओके, once we get the answer. सो ह्याच मेथडने जातो बघा आपण, फॅक्टरायझेशन, मल्टिपल अँगल फॉर्म्युले, सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आणि सगळ्यात शेवटी डीफॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला, असं होतंय. ओके, सो मी तुम्हाला आता एक होमवर्क देतो. पुस्तकातला त्या नंबरचं एक्झाम्पल आहे. सो क्वेश्चन असा आहे, कॉस ए प्लस कॉस बी प्लस मायनस इथं मायनस कॉस सी इज इक्वल टू, इधर तो खाली 4 cos a by 2 into cos b by 2 into sin c by 2 आणि शेवटी आहे -1. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ओके, cos a cos b minus cos c 4 cos a by 2 cos b by 2 sin c by 2. ठीक है, मिला है क्वेश्चन. सो जास्त प्रॉब्लेम नाही आहे आणि खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. तेच आपण वापरतो. पण तुमचा प्रॉब्लेम आहे की इथं की तुम्ही फॉर्म्युले अजून पाठ नाही केलेले सगळे प्रॉपर. सो त्यामुळे थोडंसं मला डिफिकल्ट वाटत असेल ते, बट खूप सिंपल आहे हे चॅप्टर.